शेवटी अंतिमतः हे चर्चेचा जो सूर आहे हा याच्याशीच निगडीत असणार आहे. हे सारं कुठून येतं, हे का आणि त्या विशिष्ट माणसांनाच ते का येतं. हे इतकं सगळ्यांचं आपण गाणं ऐकत असतो, पण तो किशोरीताईंचा सहेला रे ऐकलं की असं व्याकुळ का वाटतं. म्हणजे अच्युत गोडबोल्यांनाच ती बोर्डरूम का दिसते किंवा भरत दाभोळकरांनाच हे असल्या गमती जमती का दिसतात. आता शारजाची क्रिकेट मॅच आपण सगळ्यांनी पाहिलेली असते. ती जिंकल्यानंतर आनंद व्यक्त केलेला असतो, हरल्यानंतर सगळ्यांनी हळहळ व्यक्त केलेली असते. पण शारजा नव्हे हारजा असं हा माणूस त्या आपल्या जाहिरातीच्या कॉपीमध्ये म्हणत असतो. म्हणजे हे असं का काही जणांनाच का जमतं, काही जणांच्याच मध्ये ही बीजं अशी कुठून पडतात. शफाअत खानांनाच मुंबईचे कावळे का दिसतात. आपण सगळेच रोज मुंबईत जगत असतो. पण हा प्रश्न जसा मला पडलेला आहे तसा एक रसिक म्हणून आपल्या सगळ्यांनाही पडलेला असणार अशी मला खात्री आहे. अन्यथा आपण इथे या सगळ्या मंडळींना ऐकायला आलेले नसणार. आपण ज्या अर्थी इथे आलेला आहात हे सगळे प्रश्न तुमच्या वतीनं मांडायचं काम मी करणार आहे. आणि अर्थातच माझी भूमिका या सगळ्या ही जी मान्यवर मंडळी आहे त्यातला जो यांना जोडणारा एक धागा इतपंच मर्यादित राहील. मी अर्थातच सुरुवात माहिती क्षेत्रातले तज्ज्ञ वगैरे वगैरे नावाने जे अतिशय ओळखले जातात अच्युत गोडबोले यांच्यापासून करतो. अतिशय गुंतागुंतीचा मामला आहे हा. अच्युत गोडबोले हा म्हणजे त्यांनी ज्या विषयांना हात घातलेला नाही, मला असं वाटतं की आता कुक्कुटपालन वगैरे वगैरे फक्त त्यांनी लिहिलेलं नाही त्या विषयावरती. आणि ज्या विषयाला लिहायचं, ज्या विषयावर लिहायचं ते असं समोर असून त्याच्यातल्या पूर्णपणे तो त्यातला गाभा, त्यातला जो लिखाणातला जो कंद असतो तो असा समोर लोकांच्या आला पाहिजे. तितक्या पोटतिडकीनं लिहायचं. म्हणजे हा IIT मधला माणूस. आता तिथे त्यांनी मग ते धुळ्याला त्या भलत्याच NGO गिरी करायला गेले होते, तिथे चळवळीमध्ये होते, तुरुंगात गेले, तुरुंगवास सहन केला. मग अगदी प्रेमानं करायची तर व्यसनसुद्धा प्रेमानं केली. म्हणजे अगदी खच्चून सिगरेटी ओढल्या. म्हणजे जे काय करायचं गमती ते अशा पूर्ण रेटीव अशा सगळ्या करायच्या. ही या माणसाचा हा सगळा स्वभाव असा. तिथून माहिती क्षेत्र, तंत्रज्ञान, मग त्यातलं अनेक IT कंपन्यांचे CEO असा हा सगळा प्रवास आहे. या सगळ्यामध्ये कुठेतरी गाणं येतं त्यांचं. त्यांच्याकडे गाण्याविषयीच्या गप्पा मारणं हा एक अवर्णनीय आनंद असतो अच्युत गोडबोले यांच्या. मग त्यांच्यातनं ते सदर लेखन येतं. मग त्याच्यातनं ते बोर्डरूममधल्या गमती जमती दाखवतात. आणि आता हे सगळं सोडून हे कमी म्हणून की काय अर्थविषयक ते लिहितात. म्हणजे माझ्याच डायरेक्ट क्षेत्रावरती त्यांची गदा येते. तर हे सगळं करत असताना या सगळ्याचा एक तोल साधणं किंवा याच्यातनं या क्षेत्रामधनं त्या क्षेत्रामध्ये जाताना हा जो एक या सगळ्याचा मूळ जो आहे सृजनशीलता, यातला जो एक कलात्मकता आहे ही आपल्या विवेचनामध्ये, निवेदनामध्ये आपल्याकडून कशी येते, त्यासाठी जो एक संतुलन या सगळ्या व्यवस्थेचं लागतं वेगवेगळ्या क्षेत्रांना हाताळताना. परत एवढं करून तुमची पुस्तकं अभ्यासाला सुद्धा लागलेली आहेत. म्हणजे हे एक भयंकरच. म्हणजे आधी मुळात नॉर्मल पुस्तक लिहिणं अवघड आणि त्यात अभ्यासाला लिहिणं चालणार आणि परत लोकांना आवडणार अशी दोन्ही पद्धतीची लिहिणं, हा सगळा विचार आपण कसा करता आणि आपल्या निवेदनात, विवेचनात हे सगळं कसं येतं. सर्वप्रथम मला एक सांगावंच वाटतं की मी सर्जनशील आणि म्हणजे क्रिएटिव्ह अशा तऱ्हेचा माणूस खरं म्हणजे फारसा नाही आहे. त्यामुळे मला इथे जेव्हा बोलवण्यात आलं तेव्हा मी म्हटलं मी ऑड मॅन आउट आहे. म्हणजे बाकी इथे बसलेले मी किशोरीताई, भरत आणि शफाअत म्हणजे ही सगळी मंडळी त्यांच्या क्षेत्रात क्रिएटिव्ह आहेत. मला मात्र लिखाणाची एक उर्मी की स्फूर्ती जी मिळाली आणि ती बरीच, म्हणजे माझी 3 टेक्स्टबुक त्या 600 ते 800 पर्यंत जगभर गेली वगैरे. हे मी का लिहिलं हे पहिल्यांदा मी सांगतो आणि त्यानंतर मग मराठीतनं का लिहिलं अगदी थोडक्यात एक 4-5 मिनिटात मी सांगणार आहे. मला असं वाटतं की मी लिहायला सुरुवात केली याचं कारण मला येत नव्हतं. हे सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा आपल्याला कळतं ना आपल्याला येत नाही आहे तेव्हा माणूस खरं शिकायला लागतो. आणि मला असं वाटतं की माझ्यात एक विद्यार्थी आहे. तो विद्यार्थी जर का आपला संपला ना की त्यावेळेला आपण माणूस म्हणून एक जगणं, माणूस म्हणून एक वाढणं हे आपलं थांबतं. आणि जेव्हा मी पटणीमध्ये होतो, नारायण मूर्तीने सोडलेली होती आणि त्याच वेळी मी त्याच खुर्चीत बसलो, पुढची 11 वर्ष चालवली. मूर्ती फार मोठा टेक्नॉलॉजीमधला मनुष्य आणि ते मला कळे ना की मला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर येत होतं त्यावेळेस. सॉफ्टवेअर 2 भाग असतात. मी आता त्यात खोलवर शिरत नाही. त्यात बरीच मला बक्षिसं मिळाली होती, मी सेमिनार घेत असे. पण सिस्टम सॉफ्टवेअर मला काही येत नव्हतं. म्हणजे मी त्याचा अभ्यास मी केमिकल इंजिनिअरिंग केलं होतं. तशी माझी करिअर बऱ्यापैकी होती पण मी केमिकल इंजिनिअरिंग केलं असल्यामुळे मला सिस्टम सॉफ्टवेअर माहीत नव्हतं. मग आपल्याला येत कसं नाही आणि आपल्याला हे आलंच पाहिजे या उर्मीतनं मी प्रचंड वाचन करायला सुरुवात केली. रात्र मी अक्षरशः वाचत असे 8-8 तास आणि सुट्टी दिवशी 18-18 तास की आपल्याला आलं पाहिजे. आणि ती सगळ्यात महत्त्वाची जी काही एक हे होती आणि माझ्या सगळ्या लिखाणामध्ये ते दिसेल की अतिशय खोलवर जाऊन तो विषय आपण समजावून घेणं
पहिली गोष्ट शिकणं. आणि शिकणं मी अतिशय निर्लज्जपणे केलं सगळीकडे. मी आता इकॉनॉमिक्स लिहिताना मला कोणीतरी सांगितलं की पॉल क्रुगमनची अमुक थेरी, इंटरनॅशनल ट्रेडची थेरी, म्हणजे आपल्याला माहितीच असेल, आणि इतरही समजा आणखीन वेगवेगळ्या विषयावरची कोणीतरी मला मिल्टन फ्रीडमनची थेरी, मॉनिटरीज थेरीज. तो नाला सोपाराच्या नावाच्या स्टेशनावरती रात्री 11 वाजता प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती एक मनुष्य उभा असतो टी स्टॉल पाशी, आणि त्यालाच फक्त ती थेरी माहिती आहे असं मला कोणी सांगितलं, आणि तो गुरुवारी फक्त उभा असतो. तर मी गुरुवारी 11 वाजता उभा असेन तिथे. मला असं वाटतं की शिकणं आणि त्यासाठी वाटेल ते करणं हे मला पहिल्यापासून भयंकर तळमळ आहे. ते केल्यामुळे मग मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये बीटेक एमटेकचे लोक शिकतात ते मी प्रत्यक्ष एकलव्यासारखं शिकलो. आणि मग असं वाटलं आपण सोप्या भाषेत का नाही सांगू. आणि म्हणून मग माझी पहिल्यांदा ती जी पुस्तकं ऑपरेटिंग सिस्टम वगैरे सगळी निघाली, मग आता अमेरिकेत मिळतात वगैरे सगळी, त्याची उर्मी खरं त्यातनं मला मिळाली. आणि ह्याला मी क्रिएटिव्ह म्हणायचं की मला माहिती, पण एक नक्की की माझ्या मते ती जगातली सगळ्यात सोपी पुस्तकं आहेत. म्हणजे जर का ज्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी माहीत नसेल त्यांनी ती पुस्तकं वाचायला सुरुवात केल्यावर अरे आपल्याला आता कळतंय असं ज्याला आपण म्हणतो. म्हणजे मला सोपं करून सांगण्याचा एक ध्यास आहे, वेड आहे. आणि ते वेड लागण्याचं कारण खरं म्हणजे मला फार कळत नाही, आणि हे लोकांना फार आश्चर्य वाटतं, हे काय कसतं विनय वगैरे असलं काही नाही. मला खरोखरच एखादी गोष्ट नाही कळली की मी त्यातनं खोलवर शिरून त्यात मग संगीत असू दे, व्यवस्थापनाचं तसं झालं नाही मात्र. म्हणजे संगणक युग मी लिहिलं मराठीमध्ये, ते अर्थात गाजलं बरंच, पण बोर्डरूम जे लिहिलं, त्याचा उल्लेख आत्ता केला, त्याचं कारण मी जे 25 वर्ष सीईओ होतो, 32 वर्ष IT मध्ये होतो, त्यात बऱ्याच वेळा मला जगप्रवास करावा लागायचा आणि खूप लोकांना मी भेटलो. म्हणजे CK प्रल्हाद जे महत्त्वाचे, त्यांना मी 2-3 वेळा सॅन फ्रान्सिस्को, सॅन डिएगोला भेटलो, मायकेल पोर्टरला भेटलो, ॲल्विन टॉफलरला 2दा भेटलो, पीटर ड्रकरला 3दा भेटलो, आणि अनेक कंपन्या चालवताना डिसिजन घेतले, अनेक पुस्तकं वाचली, आणि त्यातून बोर्डरूम निर्माण झालं. म्हणजे अनुभवातून निर्माण झालं. पण मॅनेजमेंटची तत्व ही लोकांना अतिशय सोप्या भाषेत सांगावीत आणि रंजक करून सांगावीत. आणि दुसरं म्हणजे असं की त्याच्यामध्ये अनेक सक्सेस स्टोरीज आहेत बोर्डरूममध्ये. मला अनेक ईमेल आले की आत्महत्या करायला लागणारी माणसं की हे वाचून मी आता काहीतरी करायला लागलेलो आहे, आता काहीतरी माझं वर्कशॉप आहे, अशी माझ्याकडे 8-10 ईमेल्स आहेत. इतकं त्याचं. त्यानंतर मग नादवेद लिहिलं. मग किमयागार, माझ्यामध्ये किमयागार हे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रकार आहे की त्यामध्ये विज्ञानाच्या वेडाने मला एक हे केलं होतं, आणि ते एका गोष्टीसारखं, कादंबरीसारखं ते लिहावं असं मला वाटलं, आणि ते लोकांनी फार उचलून धरलं. आणि आता इकॉनॉमिक्सवरती माझं जे अर्थात येत आहे 2 आठवड्यातच येईल माझ्यामध्ये 400-450 पानी, आणि मला असं वाटतं की ते सुद्धा गोष्टीचं सारखं लोकांना वाटेल अशी माझी आशा आहे. मग ते इकॉनॉमिक्समधलं किमयागार ठरावं, कारण त्यात इकॉनॉमिक्सचं सांगितलंच आहे, पण त्यातल्या अर्थशास्त्रांच्या गमती जमती आणि असं खूप सांगितलं. मला पुन्हा एक शेवटी एक हे करून मी याचा शेवट करतो. आपल्याला मला इतरांचं ऐकायचं आहे. मला असं वाटतं ही जी प्रेरणा आहे ही लिहिण्याची, म्हणजे त्यात संगणक असो, बोर्डरूम असो, नादवेद असो, किमयागार असो, अर्थात असो, किंवा माझी 3 टेक्स्टबुक्स जी आता जी आहेत मोठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्या सगळ्यामध्ये विषय शिकणं आणि तो सोपा करून सांगणं, किंवा पुढचे माझे 8-10 प्रोजेक्ट्स आहेत 2-3 वर्षातले, तर सगळ्यामध्ये तो ध्यास की आपण शिकणं, आपल्याला येत कसं नाही, आणि ते सगळं समजावून सांगणं, निर्लज्जपणे कुठेही जाऊन काहीही शिकणं, आणि ते सोप्या भाषेत मराठीमध्ये समजावून सांगणं, हा माझा ध्यास आहे. कारण माझ्याकडे 4000 पुस्तकं आहेत. इंग्रजीतनं मी खूप जमा केले जगभर, पण आपल्याला जे मिळालं आपल्या प्रवासामध्ये, आपल्या अनुभवातनं, ते मराठीमध्ये सोप्या भाषेत आणलं पाहिजे ह्याचं मला तळमळ आहे, आणि त्यातून हे सगळं निर्माण होतं असं मला वाटतं. सोपं करून सांगणं हे आपण आवड या अर्थाने म्हणालात. याच्याच अनुषंगाने मला पुढचा प्रश्न भरत दाभोळकरांना आहे. एक व्यक्तिमत्व म्हणून हे आपण सगळ्यांना माहिती आहेतच. ते परिचय करून देताना सांगितलं की त्यांना व्यायाम करणं, तंदुरुस्ती आहे. म्हणजे एका अर्थाने बरं, मी प्रश्न विचारताना जरा बऱ्यापैकी अंतर राखून बसलेलो आहे. हा त्यांचं भरदस्त व्यक्तिमत्व. पण त्याच्या बरोबरीनं त्यांचं एक मला मोठेपण असं जाणवतं आहे. म्हणजे एक लेखक या अर्थानं की तुम्ही लक्षात घ्या, हा मुद्दा पटतोय का बघा आपल्याला. एरवी ज्या शब्दांना ना कसली किंमत नसते, त्या शब्दांना केवळ नाद आणि आवाजच असतो, असे शब्द वापरून या माणसाने जाहिराती केलेल्या आहेत. म्हणजे त्या शब्दांना त्या जाहिरातीत जेव्हा जागा मिळते तेव्हा ते शब्द एकदम छान वाटायला लागतात, आणि अरे हो गंमत आहे बरं का, अटरली बटरली डिलिशियस. यातला जर शब्द तुम्ही प्रत्येक जर वेगळा काढला तर त्यातला काही अर्थ लक्षात येणार नाही. बटर तर सगळ्यांना माहिती आहे, डिलिशियस माहिती आहे, अटरली म्हणजे काय, बटरली म्हणजे काय, पण हे असे गमती अशा करतात. हा त्यांचा जो एक त्यांच्या सादरीकरणातला हा जो एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे, तिथून ते रंगभूमीवर परफॉर्मर या अर्थानं.
बरं जी, हा जो सगळा मोठा प्रवास आहे याच्यामधला जो कलावंत जो तुमच्या मनामधला असेल त्याला तुम्ही कुठल्या टप्प्यावरती तो बाहेर येतो, कुठल्या आविष्कारात तो यावा याचे काही पूर्वनियोजन असतं का, की तुम्हाला ते सुचतं त्या पद्धतीनंच ते पुढचं सगळं सादरीकरण होतं? दोन गोष्टी. एक म्हणजे मगाशी प्रदीप शॅम्पू विषयी बोलला, पण मला सांगावंसं वाटतं की हे जे काही माझं झालंय त्यालाही शॅम्पूच्या जाहिराती कारणीभूत आहेत. त्या मी एक केसमध्ये जाहिरात वाढाव्या वाचली त्याच्या की हो, ती जाहिराती जाहिरात अशी होती की ऑल क्लिअर शॅम्पू. ते मला असं वाटलं की ऑल क्लिअर म्हणजे डॅन्ड्रफ वगैरे असावं, ते काही नव्हतं. त्यामुळे जाहिराती क्षेत्रामधलाही माणूस जाहिरातीनं फसतो, हे मी ज्वलंत उदाहरण आहे मी. म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे इकडे जेव्हा मला बोलवलं की क्रिएटिव्हिटी या विषयावर बोलायचं आहे, तेव्हा मला अतिशय भीती वाटते, कारण ह्या विषयावर मी बोलू शकत नाही. मी जाहिराती लिहितो किंवा मी नाटकं लिहिली आहेत, पण ती मी कशी लिहितो किंवा का लिहितो ह्याचं माझ्याकडे कधी उत्तर नसतं. आणि मला नेहमी कधी लोक जेव्हा बोलवतात अशा ठिकाणी तेव्हा मला फार भीती वाटते. म्हणजे काही वर्षापूर्वी आमच्याकडे माझ्या ऑफिसमध्ये एक बाई आल्या होत्या. आय थिंक शी वॉज अ सेक्रेटरी ऑफ इंडो अमेरिकन सोसायटीची एक लेडीज विंग आहे त्याची. आणि ती बाई म्हणाली की आम्ही एक क्रिएटिव्हिटीवर आम्ही एक सेमिनार घेतो आहोत आणि तुम्ही चीफ गेस्ट म्हणून या. तर मी त्यांना म्हटलं की बाबा, अगदी आदमीनी त्यांना म्हटलं मी की तुम्ही मला का बोलवतात? माझ्यापेक्षा म्हटलं खूप माणसं या क्षेत्रामध्ये, मोठमोठी माणसं आहेत क्षेत्रामध्ये, चांगले बोलणारे लोक आहेत. आणि मी बोलून संपलं माझं. आणि त्या दिवशी मला जाणवलं की बायका तुमच्या तोंडावर किती स्पष्टपणे बोलू शकतात. ते बाई मला म्हणाल्या की हो, आम्हाला माहिती आहे की तुमच्यापेक्षा खूप मोठी माणसं या क्षेत्रात आहे, ॲडव्हर्टायझिंगमध्ये चांगली बोलणारी माणसं आहेत, पण बहुतेक लोक बाहेरगावी गेली आहेत आणि आम्हाला शेवटच्या घटकेला कोणी मिळत नाही आहे. तर यावर्षी तुम्ही या, पुढच्या वर्षी आम्ही एखादा चांगला वक्ता शोधून काढू. हे एकदा आणखीन आमचा एक ॲडव्हर्टायझिंग क्लब ऑफ बॉम्बे जो आहे, जो जगातला सर्वात मोठा ॲडव्हर्टायझिंग क्लब आहे, त्याचा सेक्रेटरी आला माझ्याकडे, म्हणाला की आमची एक टीम मीटिंग आहे आणि तुम्ही क्रिएटिव्हिटीवर बोलायला याल का म्हणून. आणि आय थिंक आय एम अ सकर फॉर पनिशमेंट. मी त्याला म्हटलं मला का बोलवत आहे? तर म्हणाला नाही, ही काही फक्त टीम मीटिंग आहे, त्यात काही जास्ती माणसं येत नाहीत, आम्ही फक्त ऑफिस बेरर्स वगैरे असतो. आम्ही जेव्हा डिनर मीटिंग ठेवतो तेव्हा आम्ही चांगली माणसं बोलवतो, तुम्ही ह्या मीटिंग लावून घ्या. तेव्हा मला इकडे का बोलवलं हे मी कधी कोणाला विचारायला जात नाही. पण खरोखर म्हणजे मला क्रिएटिव्हिटी विषयात मी विचारलं की तुम्ही जे म्हणतात की मी आता जाहिरातीमधली क्रिएटिव्हिटी इज डिफरंट दॅन मे बी पोएट्री. जाहिरातीमध्ये इट इज क्रिएटिव्हिटी ऑन डिमांड. जाहिरात क्षेत्रामध्ये इट इज नॉट फाईन आर्ट्स, हे कमर्शियल आर्ट आहे. तुम्हाला काय म्हणायचं याच्यापेक्षा लोकांना काय तुम्हाला सांगायचं याला जास्त महत्त्व असतं. आणि मला असं वाटतं की माझ्या अख्ख्या जीवनामध्ये जाहिरातीमधल्या मी क्षेत्रामधल्या आणि नाटकामध्ये मी फक्त हे एकच लक्षात ठेवलं आहे की मला काय वाटतं ह्यापेक्षा लोकांना काय आवडतं हे देत राहायचं. कारण मी कम्युनिकेशन बिझनेसमध्ये आहे, मी कवी नाही आहे. एखादा कवी किंवा लेखक जो असतो तो असं म्हणतो की मला आज कविता सुचली म्हणून मी कविता लिहिलेली आहे आणि मला आणखीन 5 वर्ष कविता नाही सुचली तर मी आणखीन 5 वर्ष कविता लिहिणार नाही. आमचं असं नसतं. आम्हाला क्लायंट सांगतो उद्या तुम्ही आतापर्यंत कधी न झालेल्या अशा 5 जाहिराती घेऊन आमच्याकडे या आणि आम्ही त्यात रात्री तयार करून त्या घेऊन जातो. त्या सगळ्या बहुतेक रिजेक्ट होतात आणि तो म्हणतो परवा परत आणखीन दुसऱ्या 5 तुम्ही जाहिराती घेऊन या. तर हे क्रिएटिव्हिटी ऑन डिमांड असते. त्यामुळे तुम्हाला क्रिएटिव्हिटी म्हणजे काय आहे किंवा तुम्ही हे कशी निर्माण करता ह्याचा विचार तुम्हाला कधी करायला वेळ मिळत नाही. कारण आपलं उत्तर खूपच प्रामाणिक आहे एका व्यवसायाचा विचार केला तर. पण तरी सुद्धा याच्या सगळ्यामुळे मग आपल्यातला जो एक सर्जनशील कलावंत आहे, तो जो यातनं सगळ्यातल्या गमती करतो, बाहेर आणतो, त्यातला काहीतरी एक मतितार्थ बाहेर आणतो, हा मारला जातो असं वाटतं का मग आपल्याला? नाही, कारण मला वाटतं की मी क्रिएटिव्हिटी इज नॉट अ लीजर फॉर मी. क्रिएटिव्हिटी इज अ प्रोफेशन फॉर मी. म्हणजे क्रिएटिव्हिटीवर मी जगतोय. जेव्हा मला जाहिरातीमधल्या चांगल्या जाहिराती करता येणार नाहीत तेव्हा आमची एजन्सी तो अकाउंट किंवा तो क्लायंट आम्हाला सोडून जाईल. त्यामुळे आम्हाला क्रिएटिव्ह राहणं हे ह्याशिवाय गत्यंतर नसतं. त्यामुळे क्रिएटिव्हिटी फॉर मी इज अ प्रोफेशनल रिक्वायरमेंट. ह्यात मला काहीतरी करावं असं वाटतं ह्याचा फारसा भाग नाही आहे. आणि नाटकं जेव्हा लिहितो मी तेव्हा मला नाटकातलं काहीही कळत नाही आणि नाटकात मला इंटरेस्टही फारसा नाही आहे. मला इंटरेस्ट आहे लोक हसताना बघायचं. मी नेहमी म्हणतो, हे पूर्वी बोललो आहे मी, की मला नाटक म्हणजे माझं कॉलेजचं कॅन्टीन आहे.
की कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये आपण बसून गप्पा मारतो तेव्हा आपण काय फारशा अगदी म्हणजे इंटेलेक्च्युअल गप्पा मारत नाही, पण लोक हसतात, मजा करतात. आपण चेष्टा करतो, प्रोफेसरांची चेष्टा करतो, लोक हसतात. ते काय फारसं क्रिएटिव्ह नसतं. तर हा जो माझ्या आयुष्यातला ॲस्पेक्ट होता कॅन्टीनचा, तो अजूनही मी मिस करतो. आणि म्हणून नाटक करणं हे फक्त कॅन्टीन क्रिएट करणं हे माझ्यासाठी आहे. तो परफॉर्मन्स त्यामुळे मी नाटकात मी लिहितो. आतापर्यंत मी 28 नाटकं लिहिली आहेत आणि डिरेक्ट केली आहेत. आणि त्यातला एकही परफॉर्मन्स रिहर्सलशिवाय मी कधी स्टेजवर बघत नाही. मी पडद्याला एक भोग करून ऑडियन्स बघत असतो. कारण ऑडियन्स आपण लिहिलंय त्याला हसतोय हे जेव्हा मी बघतो त्यात मला एक जे सॅटिस्फॅक्शन असतं ते बाकी स्टेजवर काय होतं ह्याच्यात मला मिळत नाही. आणि काहीतरी नवीन करत राहावं हे मला नेहमी वाटतं, की मला असं वाटतं की क्रिएटिव्हिटीचा पाया आहे, इनोव्हेशन हा क्रिएटिव्हिटीचा मला वाटतं पाया आहे, की जे लोकांनी कधी बघितलेलं नाही आहे ते त्यांना दाखवणं इज आय थिंक क्रिएटिव्हिटी. सपाजी, मी रंगभूमी करतो, मी नाटक करतो, पण मला रंगभूमीत जराही रस नाही. इथपासून ते आपण पूर्णपणे आपली भूमिका वाहिलेली रंगभूमीला या अर्थाची. आणि सर्वसाधारणपणे कलेचं जे एक जर गाभा धरला, एक त्याच्या मुळाची जर काय असेल तर एक भावना असते. त्या भावनेच्या अनुषंगाने आपण रसिक जे कुठले असतील त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो. पण आपला या मुळात भावनेलाच विरोध आहे. आपली एक थोडीशी वेगळी अशी भूमिका आहे की नाटकामधलं नाट्य काढून टाकून नाटक करणं, असं साधारण एक आपण हे मांडत असता. आपला एक तसा तो विचार असतो. ही भावाधीनता न राहता ते बुद्धिगम्य व्हावं, बुद्धीच्या अनुषंगाने व्हावं, इथे आपण साधारण आपला भर असतो. तर ह्या दोन मुद्द्यांमध्ये मग आपण या आपल्या वाटचालीकडे किंवा आपला जो रंगभूमीकडचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यातली सर्जनशीलता कुठे शोधता? दाभोळकरांचाच मुद्दा पुढे न्यायचा तर मला वाटतं दाभोळकर हे खूप ऐकू येत नाही तर ते खूप प्रामाणिक आहेत. म्हणजे त्यांनी स्पष्टच सांगून टाकलं की मला काही नाटकातलं फारसं कळत नाही तरीही मी नाटकं करतो. आज जवळजवळ मराठी रंगभूमीवर काम करणाऱ्या 99% लोकांची स्थिती हीच आहे. फक्त ते इतक्या स्पष्टपणे बोलत नाही. एक वारंवार हा जो मुद्दा चर्चेला येतो, क्रिएटिव्हिटी आणि सर्जनशीलता म्हटली की बऱ्याचदा असा एक मुद्दा असतो की ही प्रोसेस काय. मी विद्यापीठामध्ये क्रिएटिव्हिटी शिकवतो त्यामुळे हा सततचा एक समोर पडलेला प्रश्न असतो की क्रिएटिव्हिटी किंवा क्रिएट करण्याची जी प्रोसेस आहे ती समजावून घेता येईल हे शक्य आहे. वारंवार मगाशी डॉक्टर कर्णिकांचा मुद्दा होता की हे सगळं इतकं अद्भुत आहे, हे इतकं सगळं गूढ आहे आणि हे सगळं कुठून येतं हे कुणालाही सांगता येणार नाही. आता हे जर सांगताच येणार नसेल तर विद्यापीठामध्ये हा विषय शिकवता येणार नाही. मग कसं आहे की पूर्वी क्रिएट करणाऱ्या लोकांनाही ही सगळी प्रोसेसचं आकलन होत नसे. त्यामुळे काही गोष्टी रचल्या गेल्या, काही मिथ्स, काही दंतकथा रचल्या गेल्या. म्हणजे काल परवापर्यंत कुठल्याही कवीला किंवा कुठल्याही लेखकाला विचारलं की हे तुला सुचलं कसं, तर तो साधारणतः एका झाडाखाली मी बसलो होतो संध्याकाळी आणि अचानक सुचलं वगैरे गोष्टी सांगतो. गमतीचा भाग सोडून देऊया. ही प्रोसेस कितीही गुंतागुंतीची असली तरी ती उलगडून दाखवता येते. काय असतं की मी नाटककार असल्यामुळे फोकस माझा नाटक असणार आहे किंवा लेखन हा माझा फोकस असणार आहे. क्रिएटिव्ह एक लक्षात घ्यायला पाहिजे, एकदा ही सगळी प्रोसेस फार गूढ आहे आणि ही अद्भुत आहे आणि हा काहीतरी दैवी, मला सुचणं हा काहीतरी दैवी चमत्कार आहे. या गोष्टींमध्ये आपण अडकून पडलो की मग असं होतं की ही काहीतरी मोजक्या लोकांनाच मिळालेलं काहीतरी दैवी देणगी आहे आणि ती इतरांकडे मात्र नाही. तर आपण यातून बाहेर यायला पाहिजे. आता सायन्सनी हे प्रूव्ह केलेलं आहे की प्रत्येक जन्माला येणाऱ्या मुलाजवळ क्रिएटिव्ह ॲबिलिटी असते. प्रत्येक जन्माला येणाऱ्या मुलाजवळ, प्रत्येक माणसाजवळ ती क्रिएटिव्ह ॲबिलिटी आहे. मग प्रश्न असा पडतो, प्रत्येकाकडे जर क्रिएटिव्ह ॲबिलिटी आहे तर मग तो कलावंत होत का नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ आवाज बरा आहे म्हणून तो गायक होत नाही, माझा हात बरा आहे म्हणून मी चित्रकार होत नाही, किंवा मला बऱ्याच काही गोष्टी सुचतात म्हणून काही मी लेखक होत नाही. कलावंत आपल्याकडे क्रिएटिव्हिटी असणं आणि त्याचं कलावंत होण्यासाठी मधले काही टप्पे आहेत. त्याला घडावं लागतं, त्याला त्या माध्यमाचा अभ्यास करावा लागतो, त्याला क्राफ्ट समजावून घ्यावी लागते, त्यानंतरच तो लेखक होतो, त्यानंतरच तो नाटककार होतो, चित्रकार होतो किंवा गायक होतो. काही लोकांना ही संधी, घडण्याची संधी मिळते आणि मग तो चित्रकार होतो. नाही मिळाली तर त्याच्यातली जी ॲबिलिटी आहे किंवा त्याच्यातली जी शक्ती आहे ती क्षीण होत जाते आणि ती व्हॅनिश होते, ती मरून जाते.
मुद्दा ही आपण जेव्हा गुंतागुंतीच्या प्रोसेसबद्दल बोलतो, प्रत्येक कालखंडामध्ये प्रत्येक एका पिरियडमध्ये त्या क्रिएटिव्ह पर्सन समोर काही प्रश्न असतात, काही त्याची दुखणी असतात, ज्याच्यामुळे तो अस्वस्थ होतो, त्याच्यामुळे दुःख होतं आणि त्याला एक तळमळ असते की हे मी इतरांबरोबर शेअर करायला पाहिजे, माझे जे काळजीचे विषय आहेत ते मी इतरांबरोबर वाटून घ्यायला पाहिजेत. परंतु हे एक्सप्रेस करण्याची रीत किंवा भाषा मात्र त्याला सापडत नाही. आणि ही भाषा आणि रीत सापडावी म्हणून तो प्रयत्न करत असतो. प्रोसेस दोन्ही लेवलवर होते, कॉन्शियस लेवलवरही होते आणि सबकॉन्शियस लेवलवरही होते. हे तसं फार गुंतागुंतीचं नाही. आपण सबकॉन्शियस म्हणतो तेव्हा ती अलिबाबाची गुहाच आहे. असंख्य अप्रिय, नको असलेल्या, विसरून गेलेल्या आठवणी त्या सबकॉन्शियसमध्ये असतात. आणि सुचणं जेव्हा आपण म्हणतो, अचानक आपल्याला काहीतरी सुचतं आणि आपण म्हणतो की हे काहीतरी दैवी चमत्कार झाला, तर सबकॉन्शियस जिथे इतकं तुमचं संचित, इतका सगळा अभ्यास, इतका सगळा अनुभव आणि इतकं सगळं जगणं तिथे तुम्ही गाडून ठेवलेलं आहे, ते सगळं तुम्हाला मदत करतं आणि तुम्हाला सुचतं. सुचण्याला अगदी सोप्या पद्धतीने सुचणं डिफाईन करायचं झालं, सुचणं म्हणजे काय असतं, तर दोन एकमेकांना